मुरुड जंजिरा शिवरायाने जंजिरा जिंकला असता, पण रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी म्हणजे दंडा राजपुरी खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर वसलेला एक किल्ला। रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी म्हणजेच दंडा राजपुरी खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर वसलेला एक किल्ला। चौल म्हणजे उत्तर व दाभोळ म्हणजे दक्षिण या प्राचीन बंदरांच्या मधोमध हा चंद्रकोर अर्ध वर्तुळाकार किल्ला आहे। याच किल्ल्याला मुरुड जंजिरा असेही म्हणतात। जझिरा बेट या अरबी शब्दावरून जंजिरा हे नाव रूढ झाले असावे असे मानले जाते। मराठा कालीन कागदपत्रांमध्ये क्वचित हाफसान असाही याचा उल्लेख आढळतो। या किल्ल्याच्या तटबंदीची उंची 13 ते 15 मीटर असून महादरवाजा हुलमुख नामक 2 बुरुजांमध्ये आणि त्याच्या कमानीवर अरबीत कोरीव लेख आहे। जंजिरा कोटाच्या तटाला 2 किंवा 3 मजली 27 मीटरच्या अंतराने बांधलेले 22 बुरुज आहेत। त्यातून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे। त्यात दारोगोळा ठेवण्याची ती बहुतेक असावी। तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूनी खंदक होता। बाले किल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते। मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्धास्थान असून त्यास राम पंचायतन असे म्हणतात। सिद्धी घराण्यातील पुरुषांच्या सरदारांच्या जवळच कबरी आहेत। कोटात 4 मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात। याशिवाय येथील 3 देशी आणि 6 विदेशी तोफा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात। किल्ल्यात अनेक फारसी शिलालेख असून 1576 ते 1577च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाईम खानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला आणि तटबंदी बांधली असा उल्लेख आहे। अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्ध किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्याने अनेकदा हल्ले करूनही अजिंक्य राहिलेला होता। 15व्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया आणि पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागलेले होते। अरब अल हबेश येथून येणारे हे लोक हाबशी म्हणून ओळखले जातात। त्यांना सौदी असेही म्हणत। हाबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणलेले होते, तरी त्यांची निष्ठा, धैर्य आणि कार्यक्षमता यामुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला। अल्पावधीत हाबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल आणि धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्ध झाले। जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा इतिहास उपलब्ध नाही। येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती। दर्यावर्दी आणि लुटारूंच्या पासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडे मेढे कोट बांधला असा एक उल्लेख सापडतो। बहमनी सुलतानांच्या कारकिर्दीमध्ये जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने 1482 ते 1483च्या दरम्यान किल्ल्याला वेढा दिला, पण यश मिळाले नाही। बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने 1490 मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले होते। जंजिरा किल्ल्याची डागडुजी करून याकुत खान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला आणि त्याने त्यास मेहरूब चंद्रकोर हे नाव दिले। उपलब्ध फारसी शिलालेखामध्ये फाईम खान याने 1576 ते 77 दरम्यान किल्ला बांधण्याची नोंद आहे। पुढे 1600 मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने 1549 ते 1626 या कालावधीमध्ये निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळवला। 1618 मध्ये जंजिऱ्याचा सिद्धी सुरूर हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला आणि त्याने स्वतः जंजिरा संस्थानचा पहिला नवाब म्हणून जाहीर केले। त्यावेळी दंडा राजपुरी हे मुख्यालय असून नवाबाच्या अधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोट ठाण्यापर्यंतचा मुलूक होता। त्याच्या जागी 1620 मध्ये सिद्धी याकुत खान आला। त्यानंतर 1621 मध्ये सिद्धी अंबर नवाब झाला। मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत 1636 या कालावधीपर्यंत दंडा राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानाकडेच होता। मोगलांनी जंजिरा सकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाकडे सुपूर्त केला आणि सिद्धी अंबर विजापूरचा ठाणेदार झाला। जंजिऱ्याच्या पूर्वेस रोहा मानगाव तालुके, दक्षिणेस बानकोटची खाडी,
पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत विस्तारलेले होते। त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापारासाठी आणि मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी होऊ लागलेला होता। वजीर सिद्दी अंबर 1676 मध्ये मरण पावला। त्याच्या जागी सिद्दी युसुफ नवाब झाला। त्याच्या मृत्यूनंतर 1655 मध्ये फतेखान वजीर बनला। यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केलेले होते, पण यश आले नव्हते। म्हणून 1670 मध्ये महाराजांनी जंजिऱ्यात समुद्रमार्गे वेढा घातला। पोर्तुगीजांनी सिद्धीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला, तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्धी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला होता। सिद्धी फतेखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम आणि फैरेत सिद्धी याने विरोध करून फतेखानास कैद केले आणि लढा चालू ठेवला। त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारून मदत मागितली। सोरेच्या मोगल अधिकाऱ्याने ते दिली सुद्धा। औरंगजेबाने सिद्धी संबळ यास याकुत खा हा किताब दिला व त्यास सोरेच्या महालातून 3 लाखांची जहागिरी दिली। त्यामुळे सिद्धी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्धीचे वर्चस्व सुरत पर्यंत प्रस्थापित झाले। सिद्दी कासिम आणि सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा राजपुरी आणि अन्य प्रदेश देण्यात आले। त्यामुळे यावेळीही छत्रपती शिवाजी महाराजांना यश लाभले नाही। त्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671, 1673 आणि 1676 मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करून जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। 1676 मध्ये संबळ आणि कासिम यांच्यामध्ये वैर निर्माण झाले। तेव्हा कासिमने नौदल प्रमुख पद मिळवले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 मध्ये जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते जमले नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडासह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले। तर श्रोते हो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। आणि तुम्ही जर ह्या आपल्या मराठी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।